निपाणी मतदारसंघात काँग्रेसला मिळणार उत्तम नेतृत्व. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या वक्तव्यानं उत्तम पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला उधाण. निपाणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचं संघटन अधिक मजबूत करून आगामी राजकीय आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्रभावी आणि जनसामान्यांशी जोडलेल्या नेतृत्वाची गरज व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी अरिहंत संस्थेच्या सभेत उद्योजक उत्तम पाटील यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केल्यानं उत्तम पाटील यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय. वीरकुमार पाटील यांच्या या वक्तव्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार प्रतिसाद दिला. राज्यातील काँग्रेसची वाढती ताकद पाहता निपाणीत पक्षाचं संघटन मजबूत करण्याचं आव्हान आहे. बूथ पातळीपासून ग्रामपंचायत, नगरपालिका आणि मतदारसंघात संघटन बांधणीसाठी उत्तम पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. उद्योग, सहकार आणि युवा वर्गात पकड. उत्तम पाटील यांची ओळख केवळ राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित नाही. त्यांनी उद्योग, शिक्षण, रोजगार निर्मिती आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून युवक, शेतकरी व महिलांशी थेट संपर्क ठेवला आहे. आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम पाटील यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका घेतल्यास पक्षाला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होतोय. निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांचे राज्याचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. बऱ्याच वेळा त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. उत्तम पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी वीरकुमार पाटील यांच्या सार्वजनिक आव्हानामुळे या चर्चेला अधिकृत राजकीय संकेत मिळाले. त्यामुळे उत्तम पाटील आगामी काळात काय भूमिका घेतात याकडे आता निपाणी मतदारसंघातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.